छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज या डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा विजय निर्धार मेळावा पार पडतोय आणि या निर्धार मेळाव्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर समोर बसलेले सर्व शिवसैनिक आणि डोंबिवलीकर नजर जात नाही तिथपर्यंत जे आहे ही लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शेवटच्या माणसाने हात वरती करून सांगा की तिथपर्यंत आवाज पोहोचतोय की नाही, पोहोचतोय की नाही? आवाज आला नाही मला, पोहोचतोय की नाही? आणि आत्ताच ज्यांचं दमदार भाषण झालं असे जिसमें है दम उसका नाम है राजेश कदम, आणि तेही अर्धच त्याचं भाषण झालं। आता थोडा आवाज बसलाय, सर्दी खोकला झालाय, तरी पण शिवसैनिक जो आहे हा दम लागेसोर जे आहे भाषण शिवसेनेसाठी जे आहे दम लागला। राजेश मोरेंना आम्ही राजेश कदमांना बघत होतो तिथून, तरी देखील ते थांबले नाही, कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये जी कामं गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली आहेत आणि ते नंतर जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जी कामं झाली, जेव्हा जो निधी आला त्याची तोड जी आहे त्याच्याबरोबर बराबरी जी आहे ती कोणीही करू शकत नाही। एवढं मोठं काम जे आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये उभं केलंय आणि आता राजेशजींनी तर फक्त डोंबिवलीचीच कामं इथे बोलून दाखवली, ती देखील अर्धी। हा जो कल्याण डोंबिवली मतदारसंघ आहे हा कल्याण डोंबिवली मतदारसंघ नेहमी युतीला मानणारा, युतीला निवडून देणारा मतदारसंघ आहे, शिवसेनेला निवडून देणारा मतदारसंघ आहे, नेहमी शिवसेनेवर भरभरून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे। याच मतदारसंघाने मला 3 वेळा खासदार केलं, 2014, 2019 आणि 2024, आणि दरवेळेस या डोंबिवलीमध्ये जो मताधिक्य आहे हे मताधिक्य वाढत राहण्याचं काम जे आहे या डोंबिवलीकरांनी केलं, त्यासाठी सर्व डोंबिवलीकरांचे देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि नेहमीपासून पूर्वीपासून इतिहास राहिलेला आहे डोंबिवलीचा की जे कोणी लोकप्रतिनिधी आमदार होतात, खासदार होतात, त्याच्यामध्ये त्यांच्या जिंकण्यामध्ये डोंबिवलीचा सर्वात मोठा जो आहे हा वाटा जो आहे हा डोंबिवलीचा राहिलेला आहे, डोंबिवलीकरांचा राहिलेला आहे, कारण की इथे युतीला मानणारा मतदारसंघ आहे, युतीला मानणारे मतदार आहेत आणि आम्ही देखील युतीमध्ये गेले 10 वर्ष काम करतोय। गेल्या 10 वर्षामध्ये आपण मला निवडून दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये अनेक कामं जी आहेत ती आपण घेऊन आलो। 10 वर्षा अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, राजेश कदमजी बरोबर म्हणाले की अगोदरच्या या रस्त्यांमध्ये आपल्याला रस्ते आहेत का खड्डे आहेत हेच कळत नव्हतं, पण आज परिस्थिती बदलली। साहेब जेव्हा नगरविकास मंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले, तर मोठा निधी हा कल्याण डोंबिवलीसाठी आला आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे कसे होतील याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आणि आज डोंबिवलीमध्ये बहुतेक रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे आपल्याला पाहायला मिळाले। काही रस्ते जे आहेत ती गल्लीमध्ये जे आहेत ते राहिलेले असतील, पण इतकं मोठं शहर असून सुद्धा सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले। त्याचबरोबर आत्ताच आम्ही वेस्टवरून आलो, मानकोलीचा उड्डाण पूल तो देखील पूर्ण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये झाला। रेल्वेची अनेक कामं असतील, राजेश कदमजींनी
राजेश कदम यांनी सांगितलं की जेवढे रेल्वेचे फाटक होते हे सर्व रेल्वेचे फाटक बंद करण्याचं काम आणि त्याच्यावरती उड्डाण पूल बनवण्याचं काम हे देखील युतीच्या शासनामध्ये झालं. या डोंबिवलीमधील MIDC असेल, तिकडचे 100% सिमेंट कॉन्क्रीटचे रोड्स, त्याचबरोबर या डोंबिवलीमध्ये कधी विचार कोणी केला नव्हता की डोंबिवलीमध्ये मेट्रो येईल. अगोदर जेव्हा आम्ही म्हणत होतो की या डोंबिवलीमध्ये मेट्रो आणू, तेव्हा लोकांना वाटत होतं अरे अजूनपर्यंत ठाण्याची मेट्रो पूर्ण झाली नाही. मुंबईवरून ठाण्याला मेट्रो, नंतर ठाण्यावरून भिवंडीला, नंतर मग कल्याणला, नंतर मग डोंबिवलीला. पण आज आपण कल्याण-शील रोडवरती बघितलं तर मेट्रोचं बहुतेक काम जे आहे हे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटत नाही इतक्या गतीने कुठलं काम जे आहे ते पूर्ण होताना आपण पाहिलं असेल. कल्याण डोंबिवलीमधील मेट्रो जी आहे ही मेट्रो आता भिवंडी मार्गे ठाणे असेल, त्याचबरोबर तळोजा असेल आणि पुढे मुंबई असेल. हा देखील प्रवास आपण मेट्रोनी करू शकणार आहे. त्याचबरोबर ह्याच कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण-शील रोड आज आपण पाहताय की अगोदरचा रस्ता कसा सिंगल लेन होता, डांबराचा होता. प्रत्येक पावसाळ्यात जे आहे ते खड्डे पडत होते, आपण त्याच्यामध्ये प्रवास करत होतो. आज तोच रस्ता जो आहे हा 6 पदरीकरण करण्याचं काम देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं आणि आता तिथे मेट्रोचं काम चालू आहे. आणि आता तिथेच शिंदे साहेबांनी जे आहे हे डबल डेकर फ्लायओव्हरचं काम देखील मंजूर केलेलं आहे. म्हणजे महाप्यावरून जो व्यक्ती त्या फ्लायओव्हरवरती चढेल तो डायरेक्ट रांजनोली फाट्यावरती जाऊन उतरेल. म्हणजे खालची जी ट्रॅफिक आहे पूर्ण ट्रॅफिक जे आहे पूर्णपणे बंद होईल. पलावाचा उड्डाण पूल असेल, त्याचबरोबर रिंग रोड. हा रिंग रोड तर म्हणजे गेले अनेक वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये रिंग रोड होणार हेच ऐकत होतो. पण आज आपल्याला सांगतो मी, कल्याण पश्चिमेला जो आहे हा टिटवाळ्यापर्यंत बहुतेक जो आहे हा रिंग रोडचं काम 85% जे आहे हे पूर्ण झालेलं आहे. आता मानकोलीला देखील काम सुरू झालेलं आहे आणि तोच जो रिंग रोड जो आहे तो आता काटईपर्यंत जाणार आहे. म्हणजे काटईवरून टिटवाळा आणि तिथून नॅशनल हायवेला जर आपल्याला जायचं असेल तर आज जर जायचं असेल तर 1.5-2 तास आपल्याला लागतात. हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर जो आहे काटईचा टिटवाळा प्रवास जो आहे तो आपण करू शकणार आहे. अशी अनेक कामं आहे, ही कामं आपण केली. कधी जे आहे हे कोणावरती टीका करण्यामध्ये धन्यता मानली नाही. काम एक एक काम, विकासाचं राजकारण जे आहे हे करण्याचं काम आपण इथं केलं. म्हणून इतका मोठा निधी इथे आणू शकलो, इतकी सारी कामं जी आहेत ती आपण इथे करू शकलो. लोकग्रामचा उड्डाण पूल असेल, त्याचबरोबर या डोंबिवलीमध्ये सुतिकागृह, गेले अनेक वर्ष सुतिकागृहाचं काम बंद होतं की सुतिकागृहाच्या जागेत जे आहे चांगलं हॉस्पिटल व्हावं अशी लोकांची मागणी होती. पण त्या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे ही आमची मनशा होती. म्हणून शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला या कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलं मोठं हॉस्पिटल पाहिजे. त्यांनी देखील जे आहे ते होकार दिला आणि आज सुतिकागृहाच्या जागे 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ते तिकडे तयार होत आहे. काही दिवसांमध्ये जे आहे हे आपल्या सेवेमध्ये येईल. हे हॉस्पिटल तयार झाल्यानंतर शास्त्रीनगरचं हॉस्पिटल जे कल्याण डोंबिवलीला आज सगळीकडे ट्रीटमेंट देतात सगळ्या पेशंट्सला, ते देखील शिंदे साहेब आम्हाला भविष्यामध्ये जेव्हा हे हॉस्पिटल बनून तयार होईल, हे देखील जसं आपण ठाण्यामध्ये 700 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल करताय त्याच धर्तीवरती आम्हाला या शास्त्री नगरचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे, जेणेकरून या कल्याण डोंबिवलीमधील सगळ्या नागरिकांना या ठिकाणी कमी दरामध्ये सेवा जी आहे ती त्या ठिकाणी मिळेल. तशाच प्रकारचं 700 बेडचं नाही पण किंबहुना 500 बेडचं तरी शास्त्री नगरचं हॉस्पिटल जे आहे करण्याची कॅपॅसिटी जी आहे ते त्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याचबरोबर
वेगवेगळे तलावांचं सुशोभीकरण असेल, सावळाराम क्रीडा संकुल त्याचं भूमिपूजन आपण काही 2 आठवड्या अगोदर केलं. महाराष्ट्रामधील पहिलं एलिव्हेटेड वर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम 2.5 लाख स्क्वेअर फीटचं हे देखील आपल्याच माध्यमाने जे आहे या डोंबिवलीमध्ये उभं राहतंय. यासाठी देखील आपले मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्यांदाच जे आहे ते आपल्या कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना, मुलांना जे आहे हे सरावासाठी एक चांगलं स्पोर्ट्स स्टेडियम इंटरनॅशनल दर्जाचं ते देखील याच डोंबिवलीमध्ये होतंय. त्याचं टेंडर देखील झालेलं आहे, वर्क ऑर्डर देखील झालेली आहे आणि त्याचं काम देखील आता सुरू झालंय. पुढच्या 1.5 वर्षांमध्ये आपल्याला हे वर्टिकल स्टेडियम जे आहे सावळाराम क्रीडा संकुलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आपलं कल्याण डोंबिवली बदलतंय. काही लोकांना जे आहे, काही लोकांच्या डोळ्यावरती पट्टी आहे, त्यांना दिसतच नाही की काय कल्याण डोंबिवलीमध्ये होतंय ते. पण आपण या कल्याण डोंबिवलीचा जो आहे हा चेहरा मोरा कसा बदलेल याच्यासाठी काम करतोय. आज कल्याण डोंबिवलीमध्ये इतकी सारी कामं, आणि ही देखील फक्त डोंबिवलीमध्ये आपण करतोय. कल्याणची यादी वेगळी, आता कल्याणची सभा आहे तिकडे जाऊन ती यादी वाचे. अंबरनाथमध्ये वेगळी कामं, उल्हासनगरमध्ये वेगळी कामं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे आपण दाखवलेल्या विश्वासामुळे जे आहे हे आम्ही या ठिकाणी करू शकतो. मला बाकी लोकप्रतिनिधींना विचारायचं आहे की यातले जे कामं मी मोजून दाखवले त्यातली एक तरी गोष्ट जी आहे ती खोटी असेल तर त्या लोकांनी मला सांगावं. आणि त्यांनी केलेली कामं जर लोकांच्या समोर आणून दाखवली आणि मग त्यांना, बरोबर आहे ना काय शिंदे, बरोबर आहे. बघा आपण नेहमी जे आहे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी करतोय. आज केंद्रामध्ये देखील नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली चांगली कामं जी आहे या मतदारसंघामध्ये झाले. मी सगळ्याकडे अभिमानाने सांगतो की 10 वर्षामध्ये जेवढी कामं माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेमध्ये झाली तेवढी कुठेच जी आहे ती झाली नसतील तेवढी माझ्या मतदारसंघामध्ये झाली. 10च्या 10 स्टेशन जे आहे डेव्हलप करण्याचं काम असेल, तिथे सोयी सुविधा देण्याचं काम असेल, हे ह्याच मतदारसंघामध्ये झालं. युतीमध्ये काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. गेले अनेक वर्ष आपण युतीमध्ये काम करतोय. पण काही लोक जे आहे युतीमध्ये खडा टाकण्याचं काम, मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत. मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आज युती मला मानणारा हा मतदारसंघ आहे. हा डोंबिवली जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे, हिंदुत्वाला मानणारा मतदारसंघ आहे. हा नेहमी युतीच्या पाठीशी जो आहे हा खंबीरपणे उभा आहे. म्हणून आम्ही जे आहे नेहमी युतीबद्दलच, युतीसाठी जो आहे हा आग्रही असतो. युतीबद्दलच नेहमी जे आहे शिंदे साहेबांच्या तोंडी पण आपण ऐका, माझ्याही कधीही जे आहे हे युती सोडून आपण कधी बोललो नाही. जेव्हाही बोललोय तेव्हा या कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचाच महापौर बसणार हेच वक्तव्य जे आहे ते आमच्या तोंडून निघालेलं आहे. कारण की युतीने या कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी जे आहे सत्ता दिलेली आहे. आमदार असेल, खासदार असेल, आज राजेश मोरेजी इकडे बसलेले आहेत, आज बाकी आमचे सगळे नगरसेवक बसलेले आहेत, आज खासदार म्हणून मी स्वतः आहे, बाकी मतदारसंघामधले आमदार असतील. बघा सगळीकडे युतीचेच मतदार आहेत, युतीचेच लोकप्रतिनिधी आहेत. तर मला वाटतं कोणीही जे आहे या महायुतीमध्ये जो आहे हा खडा टाकण्याचं काम कोणीही करू नये. येणाऱ्या या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये एवढी सगळी कामं जी आहे केलेली आहे. आज काही लोक जी आहे ती मराठी बोलून जे आहे ते एकत्र येण्याचं काम करतायत. पण मला त्यांना सवाल आहे की या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, या मराठी माणसाची काय परिस्थिती झाली तुमच्या कार्यकाळामध्ये. आज मराठी माणूस हा मुंबईमधून जो आहे हा मुंबईमध्ये त्याला घर मिळालं नाही म्हणून मराठी माणूस आज आपल्या या मतदारसंघामध्ये कल्याण असेल, अंबरनाथ असेल, कर्जत पर्यंत जो आहे हा मुंबईचा माणूस जो आहे हा वणवण फिरतोय. आणि आज त्या मराठी माणसासाठी तुम्ही बोलताय की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलोय. अरे मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, एक तरी काम जे आहे ते मराठी माणसासाठी दाखवा.
मराठी माणसाला घर तुम्ही दिले नाही दिले. लोक जे गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहतात, 14 वर्ष 15 वर्ष, पण त्यांना घर तुम्ही देऊ शकले नाही. घर देण्याचं काम जर कोणी केलं की शिंदे साहेबांनी केलं. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा क्लस्टर योजना आणली. त्याचबरोबर जे आहे बीडीडी चाळचा प्रश्न असेल, त्याचबरोबर गेले अनेक वर्ष एसआरए मध्ये अडकून राहिलेले विषय हे सोडवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. तशीच आता क्लस्टर योजना, जी क्लस्टर योजना ठाण्यामध्ये, क्लस्टर योजनेसाठी शिंदे साहेबांनी जेव्हा ते आमदार होते तेव्हा जे आहे सभागृहामध्ये नेहमी गेले अनेक वर्ष संघर्ष केला. आणि तेव्हा म्हणजे ज्यांनी क्लस्टर योजना सुरू व्हावी यासाठी विचार केला आमदार असताना, ते क्लस्टर योजनेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि क्लस्टर योजना जी आहे सुरू केली. आज ठाण्यामध्ये आपण पहा, क्लस्टर योजनेच्या माध्यमाने बिल्डिंग्स उभ्या राहिलेल्या आहेत. तिथे लोकांना जे आहे अनधिकृत बांधकामामध्ये राहणारे लोक, अनधिकृत बिल्डिंग्स मध्ये राहणारे लोक, त्याचबरोबर ज्यांच्या घरं जी आहेत, बिल्डिंग जे आहेत हे मोडकळीस आले, त्या लोकांना आपलं हक्काचं घर देण्याचं काम कोणी केलं असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. आणि आता तीच क्लस्टर योजना जी आहे या कल्याण डोंबिवलीमध्ये आपण राबवतोय. राजेश मोरे यांच्या मतदारसंघापासून त्याची सुरुवात जी आहे त्या ठिकाणी होते. यूआरपी दत्तनगर मध्ये यूआरपी देखील म्हणजे सर्वे देखील झालेला आहे. आणि आपल्याला देखील गेले अनेक वर्ष आपण वाट पाहतोय की आपल्याला आपलं हक्काचं अधिकृत घर मिळालं पाहिजे. ते अधिकृत घर जे आहे, ते स्वप्न जे आहे हे लवकरच जे आहे ते आपलं पूर्ण होणार आहे. ते देखील झालं कोणामुळे? आता राजेश कदमनी एवढी मोठी यादी वाचली. आता मला अजून लाडकी बहीण तर आहेच, लाडक्या बहिणी तर मोठ्या लाडक्या बहिणींनीच कमाल जी आहे ही विधानसभेमध्ये केली. आणि न भूतो न भविष्य असं यश या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेमध्ये लाडक्या बहिणींनी आणि शिंदे साहेबांनी जे काम केलं मुख्यमंत्री असताना, त्याच्यामुळे 64 नगराध्यक्ष जे आहे निवडून देण्याचं काम याच महाराष्ट्राने केलं. एवढं मोठं यश का? आज शिंदे साहेब दिवस रात्र फिरताय, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. आज सगळीकडे जे आहे डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर लोकसभा झाली, विधानसभा झाली, आणि नगर परिषद जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक होती. आता महापालिका देखील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही नेते तर घराच्या बाहेरच निघाले नाही. मग त्याची काय परिस्थिती झाली तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहिले. 1 डिजिट मध्ये जे आहे नगराध्यक्ष निवडून आले आणि शिवसेनेचे जे आहे 64 नगराध्यक्ष निवडून आले. हा फरक आहे, हा फरक आहे बाकी नेत्यांमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये. शिंदे साहेब जे आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी, त्याला निवडून देण्यासाठी 53 सभा जे आहे घेण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोणी केला असेल तर एकमेव नेता म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. कार्यकर्त्यांची कळवळा, कार्यकर्त्यांबद्दल आपुलकी असणारा हा नेता आहे. आणि आज पुन्हा कल्याण डोंबिवलीची निवडणूक आहे, त्याची देखील सुरुवात जी आहे या डोंबिवली पासून होते. आणि या विराट सभेपासून त्याचा शुभारंभ झालेला आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या संख्येने जे आहे शिवसेनेचे नगरसेवक जे आहे हे निवडून येतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण की कामच जी आहे ती इतकी झालेली आहे. फक्त कामं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलेलीच आहेत, पण प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला ही कामं जी आहेत ही लोकांपर्यंत घेऊन जायची आहेत. कोणी कोणी कामं केली, काय काय कामं केली याचा लेखाजोखा जो आहे तो आपण दिला पाहिजे. इथे जो आहे तो वेळ कमी पडेल. या कल्याण लोकसभेची जर यादी वाचून दाखवायची असेल तर वेळ कमी पडेल. एवढी कामं या कल्याण लोकसभेमध्ये झालेली. अंबरनाथची निवडणूक आत्ताच झाली. त्या अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये जरी शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून नसेल आला तरी त्या अंबरनाथ मध्ये 63,000 मतं, सर्वाधिक मतं जी आहे शिवसेनेला मिळाले. आणि सर्वाधिक नगरसेवक 27 हे शिवसेनेचे निवडून आले.
काही गोष्टी ज्या आहेत त्या कमी झाल्या असतील, कमी पडल्या असतील, त्याचं आत्मपरीक्षण जे आहे ते केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, त्याची दुरुस्ती केली पाहिजे आणि पुढच्या वेळेस ज्या आहे ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या होणार नाही याची देखील दक्षता जी आहे ती घेतली पाहिजे. मला वाटतं आपण सगळ्यांनीच एक ठाम निश्चय केला पाहिजे की या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी येणारे 20 दिवस जे आहे ही प्रचंड मेहनत जी आहे ती आपण सगळ्यांनी करा. आपल्या सगळ्यांच्या मागे आम्ही सगळे लोक आहोत. आपण प्रत्येक उमेदवार जो उभा राहील शिवसेनेचा हा निवडून कसा येईल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी देखील मेहनत केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी देखील मेहनत केली पाहिजे. कारण की आज तुमचीच निवडणूक आहे आणि आज तुमच्याच मधलाच एक उमेदवार जो आहे तो उभा राहणार आहे. त्याच्या मागे जे आहे पूर्ण ताकदीने आपण उभे राहा एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.